नमो सायुजाते परिमंगलकरो महाग्रंथकर्णकोका जाते मिले समाज पावे जगता पावे जगता। मोक्ष मार्ग प्रकाशक आचार्य पंडित तोडरमलजीने लिहिलेला हा ग्रंथ आहे। 7वा अधिकार जैन मिथ्या दृष्टियोगा विवेचन। इसभवतरुका मूल युग ठाको करी मूल भव करिये मोक्ष उपा। मिथ्याभाषेचं वर्णन करायला व्यवहाराभाषी मिथ्या दृष्टीचं वर्णन करतायत। पान नंबर 293। 213 सो एका अभिप्राय करते 214 पानावर कुल अपेक्षा। त्यामध्ये व्यवहारामध्ये आता या ठिकाणी सांगणार आहे 4 पॉईंट येणार आहेत। कुल अपेक्षा धर्मधारक व्यवहाराभासी, परीक्षा रेख अज्ञानुसारी धर्मधारक व्यवहाराभासी दुसरा, त्यानंतर धर्मबुद्धीचे धारक व्यवहाराभासी आणि संसारिक प्रयोजनार्थ धर्मधारक व्यवहाराभासी असे 4 प्रकारचे व्यवहाराभासी आहेत। त्या 4 प्रकारापैकी कुल अपेक्षा धर्मधारक व्यवहाराभासी 4 प्रकार सांगितले। कुल अपेक्षा, परीक्षा रेख अज्ञानुसारी, त्यानंतर संसारिक प्रयोजनार्थ धर्मधारक व्यवहाराभासी आणि त्यानंतर धर्मबुद्धीचे धर्मधारक व्यवहाराभासी असे 4 प्रकार याच्यामध्ये येणार आहेत। तिथे पहिल्यांदा सांगतात कुल अपेक्षा धर्मधारक व्यवहाराभासी। वहाँ कोई जीव तो कुल क्रम से ही जैनी है। बस त्यामध्ये कित्येक जीव आहेत ते कसे आहेत? कुल क्रमाने जैनी आहेत। म्हणजे जैन कुलात उत्पन्न झालं, तुम्ही जैन का? जैन कुलात उत्पन्न झालं म्हणून जैन आहोत। त्यांना बाकी माहीत नाही जैन काय, जैन धर्म काय आहे, जैन कशाला म्हणायचं हे काही माहीत नाही त्या ठिकाणी। कुल क्रम से जैनी है, कोई जीव तो कुल क्रम से ही जैनी है। जैन धर्म का स्वरूप जानते नहीं, परंतु कुल में जैसी प्रवृत्ति चली आई है वैसे प्रवर्तते है। तर कुळामध्ये जशी प्रवृत्ती चालत आलेली आहे त्याप्रमाणे प्रवर्तन करायचं। त्यामध्ये ज्यादा बुद्धी लावायची नाही, सगळी बुद्धी तहान टाकून बाकीची व्यवहारामध्ये खूप चतुराई करायची, पण धर्माच्या कार्यामध्ये त्या ठिकाणी बुद्धी कहाण टाकून जसे आपल्या कुलामध्ये प्रवर्तन करतात त्याप्रमाणे प्रवर्तन करत राहायचं। हे कुल क्रमाने कुल अपेक्षा धर्मधारक आहे ना। कुल अपेक्षा धर्मधारक कुळामध्ये पुष्कळ वेळा काय होतं, काळाच्या ओघामध्ये अन्य प्रवृत्ती पण आलेली असते, विचार करून ग्रहण केले पाहिजे त्या ठिकाणी। तर जैन धर्म का स्वरूप नाही जानते, जैन धर्माचं स्वरूप जाणत नाही। जैन धर्म कशाला म्हणतात, जैन धर्म काय आहे, आपण जैन का? जैन आपण जिनांचे अनुयायी आहोत म्हणून जैन। जिन कोणाला म्हणायचं? ज्याने इंद्रियांना जिंकलं, ज्याने विषय कषायाला जिंकलं, क्रोधाधिक कषायांना जिंकलं। जिन म्हणजे जिंकणारा। कशाला जिंकणारा? सिंहाला, हत्तीला, मग खूप सहस्र सेनेला नाही। रागम जिनेज्य अप्पाणम, ज्याने रागाला जिंकलेला आहे म्हणजे विकारांना जिंकलेला आहे तो जिन। ज्याने विकारांना जिंकलं तो जिन। आणि जिनांचे जे अनुयायी म्हणजे विकारांना जिंकण्यासाठी जे उद्यम करतात त्या ठिकाणी त्यांचे शिष्य बनतात ते अनुयायी। जिनांचे अनुयायी ते जैन।
आपण जैन का आहोत तर आपण जिनेंद्र भगवंताचे अनुयायी आहोत. आणि जिनेंद्र भगवंत जिन का आहे, त्याने विषय कषायाला जिंकलेला आहे, पंचेंद्रियांना जिंकलं आहे, विकारांना जिंकलेलं आहे. विकारांना जिंकलं म्हणून ते जिन बनले. आणि त्यांचे अनुयायी जर विकारांना जिंकतील तर ते पण जिन बनतील. त्या जिनांच्या अनुयायांना जैन म्हणतात. आणि जो जैन बनेल तो जिन बनल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जैन धर्म काय आहे, त्यांना जैन धर्म माहीत नाही. जैन धर्म एक उत्कृष्ट धर्म आहे, एक उत्कृष्ट तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये, की जे विकारावर विजय मिळवितं, जे विकारांना जिंकण्याचा उपदेश देतं, पंचेंद्रियाच्या विषयांना, क्रोधाधिक कषायांना जिंकण्याचा उपदेश देतं, ते तो धर्म जैन धर्म आहे. तर जैन धर्म का स्वरूप जानते नहीं, जैन धर्माचं स्वरूप जाणत नाही. परंतु कुल में जैसी प्रवृत्ती चली आई आहे वैसे प्रवर्तते है. कुळामध्ये जशी प्रवृत्ती चालत आलेली आहे त्याप्रमाणे प्रवर्तन करतात. वहाँ जिस प्रकार अन्य मती अपने कुल धर्म में प्रवर्तते है उसी प्रकार यह प्रवर्तते है. जसे अन्य मती आहे ते आपल्या कुलधर्मामध्ये प्रवर्तन करतात, त्याप्रमाणे हे देखील प्रवर्तन करतात. दशलक्षण पर्व आला की त्या ठिकाणी मंदिरात जायचं, त्या ठिकाणी दिपवाळी आली की काय करायचं, वया पूजन करायचं. एक प्रवृत्ती आहे ना त्या ठिकाणी. अशा प्रकारे मग हे का करायचं, कशासाठी करायचं त्या ठिकाणी. जैन धर्म काय आहे पहिल्यांदा समजून आपण जैन का आहोत आणि जैन कशाला म्हणतात. त्या ठिकाणी विकारांना जिंकणारा तो जैन आहे ना. तर अशा प्रकारे अन्यमती जसे कुलधर्मामध्ये प्रवर्तन करतात त्याप्रमाणे हा प्रवर्तन करतो. यदि कुलक्रम से ही धर्म हो तो मुसलमान आदि सभी धर्मात्मा हो जाए. जर कुलक्रमाने धर्मात्मा होत असेल तर जे जे कुलक्रमाने प्रवर्तन करतात ते सगळे धर्मात्मा होतील. है ना. त्या ठिकाणी कुलक्रमाने प्रवर्तन करण्याचं नाव धर्म नाही त्या ठिकाणी. तर या ठिकाणी धर्म कशाचं साधन आहे, सुखाचं साधन आहे. कारण धर्म हेतू कशाचा आहे, हेतू कारण सुखाचं कारण आहे. आणि धर्म करेल आणि सुख प्राप्त होणार नाही तर अशा जैन कुलामध्ये उत्पन्न झाला, जैन धर्मामध्ये उत्पन्न झाला, पण जैन धर्माचं स्वरूप समजून घेतलं नाही तर तो जैन धर्माला कसं धारण करणार. धारण करेल त्याचा धर्म आहे ना. जो धाडयती, जो धारण करतो त्याचा धर्म. त्या ठिकाणी केवळ जैन कुलात उत्पन्न झाला म्हणून तो जैन बनत नाही. हिरेंच्या कुलात उत्पन्न होऊन देखील तो जैन बनतो. महावीरांचा जीव सिंहाच्या पर्यायामध्ये उत्पन्न झाला ना. धारणी बुद्धिधारी म्हणूनचा उपदेश ऐकला, वस्तुस्वरूप समजलं आणि तो काय झाला, जैन बनला, जिनांचा अनुयायी बनला. आणि आपण पूर्व पुण्याईनं जैन कुलात उत्पन्न झालो. परंतु जिन अज्ञा काय आहे ते माहीत नाही, जिनेंद्र भगवान काय सांगतायत ते माहीत नाही, तर आपण जैन कसे बनणार. ऐकल्याशिवाय वाचल्याशिवाय जिनेंद्र भगवंताचा अनुयायी कसं बनणार. जिनेंद्र भगवान काय सांगत आहे ना हे माहीत नाही. जैन धर्माची विशेषता क्या राहिली. जर या ठिकाणी कुलक्रमाने तो धर्मात्मा बनत असेल तर तो त्याच्यामध्ये जैन धर्माची विशेषता ती काय राहिली. त्या ठिकाणी पुष्कळ जण म्हणतात ना आमच्या कुलामध्ये अशी प्रवृत्ती, आमच्या घरात अशी प्रवृत्ती आहे. त्या ठिकाणी कुलक्रमाने जर प्रवर्तन करण्यामध्ये धर्म होत असेल तर कुलक्रमाने तो बुद्धी न चालवता कुलक्रम राहिला कुठं आहे. कुलक्रमामध्ये त्या ठिकाणी त्याच्या कुलामध्ये वडील नरकाला जातात तर पुत्र मोक्षाला जातात. कुलक्रम कुठं राहिला. रावण नरकाला गेला तर त्याचे पुत्र इंद्रजित वगैरे मोक्षाला गेले. तिथं मग कुलक्रम म्हणत नाही. कुल आमचा कुलक्रम असा आहे नरकाला जायचा, त्या तिथं म्हणत नाही. बाकीच्या गोष्टीमध्ये कुलक्रम लावतो लगेच त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी मग कुलक्रम का लावत नाही. त्या ठिकाणी वडील दरिद्री असतील तर मग हा दरिद्री का राहत नाही, हा धनसंपत्तीवाला का बनतो. पूर्वी आपण साखरबाईवरून पाणी आणत होते की नाही कुलक्रमाने. आता नळाचं पाणी कशाला प्यायचं. कुलक्रमाने त्या ठिकाणी. तर कुलक्रमाने धर्मात्मा मानणं, त्याच्या कुळामध्ये असं करतात, अशा क्रिया करतात, अमुक करतात म्हणून तो धर्मात्मा आहे असं अज्ञानी जीव मानतात. अल्लक्षण वही कहा है लोयम निराय नायम न कुलकम कैयावी निपुण सिलोय बहुनो निरंत धम्माधिकारम. उपदेश सिद्धांत रत्नमाला है. लोक में यह राजनीति है कि कदाचित कुलक्रम से न्याय नहीं होता है. जिसका कुल चोर हो उसे चोरी करके पकड़ ले तो उसका कुलक्रम जानकर छोड़ते नहीं है. बस
राजनीती सुद्धा अशी नाही की कुलक्रमाने न्याय होत नाही. एखाद्याचं कुल चोर असेल आणि त्याच्या घरातल्या कोणाला चोरी करताना पकडलं तर कुलक्रम जाणून त्याला काही सोडून दिलं जात नाही, त्याला दंड देतात. हा तर त्रिलोक प्रभू जिनेंद्र देव के धर्म के अधिकार में क्या कुलक्रमानुसार न्याय संभव है? त्रिलोक प्रभू जिनेंद्र देव त्याच्या धर्मामध्ये त्या ठिकाणी अधिकार कुलक्रमानुसार न्याय संभव आहे का? कुलक्रमाने धर्मात्मा होतो का? त्या ठिकाणी ज्या कुलामध्ये धर्मात्मा झाले त्या कुलामध्ये अधर्मात्मा पण होऊ शकतात. त्या ठिकाणी कुलक्रमाने धर्म होऊ शकत नाही. कुठल्या कुळावर कुठल्या घरावर धर्मात्म्याचा शिक्का मारलेला नाही. जो करेल त्याचा धर्म. पूर्वी आई वडिलांनी वगैरे जर दान दिलं असेल तर ते धर्मात्मा बनले, परंतु त्याच्या जोरावर हा स्वयं धर्मात्मा आहे, त्याच्यावर शिक्का मारला जात नाही कुलक्रमाने. नाही आमचे आई वडील धर्मात्मा होते, त्यांनी दान दिलं म्हणून आम्ही पण धर्मात्मा, असं कुलक्रमाने धर्मात्मा होत नाही. तथा यदि पिता दरिद्री हो और आप धनवान हो तब वहाँ तो कुलक्रम का विचार करके आप दरिद्री रहता ही नहीं, तो धर्म में कुल का क्या प्रयोजन है? जर पिता दरिद्री असेल आणि आपण धनवान बनला तर त्या ठिकाणी कुलक्रमाचा विचार करून स्वतः दरिद्री राहत नाही, पण धर्माच्या बाबतीत म्हणतो आमचं कुलाप्रमाणे आमच्याकडे हे सगळे हक्क आहेत पूर्व परंपरेने, आमचं कुल धर्मात्मा आहे, आमचं घराणं धार्मिक आहे. तथा पिता नरक में जाए और पुत्र मोक्ष जाता है, वहाँ कुलक्रम कैसे रहा? यदि कुल पर दृष्टि हो तो पुत्र भी नरकगामी होना चाहिए. जर कुळावर दृष्टी आहे तर पुत्र पण नरकगामी व्हायला पाहिजे. इसलिए धर्म में कुलक्रम का कुछ भी प्रयोजन नहीं है. धर्मामध्ये कुलक्रमाचा काही पण प्रयोजन नाही. शास्त्रों का अर्थ विचार कर यदि काल दोष से जिन धर्म में भी पापी पुरुषों के द्वारा कुदेव कुगुरु कुधर्म सेवनादि रूप तथा विषय कषाय पोषणादि रूप विपरीत प्रवृत्ति चलाई गई हो तो उसका त्याग करके बिना अज्ञानुसार प्रवर्तन करना योग्य है. तर कुलक्रमामध्ये पुष्कळ वेळेला शास्त्र अर्थ याचा विचार न करता काल दोषाने हिंदधर्म में पापी पुरुषों द्वारा मध्येच कोणीतरी कुलक्रमामध्ये पापी उत्पन्न झाले आणि कुधर्म त्या ठिकाणी कुदेव कुगुरूचं सेवनादी रूप विषय कषाय पोषण रूप विपरीत प्रवृत्ती जर धर्मामध्ये शिरली असेल तर ती त्याचा त्याग करून जिनेंद्र भगवंताच्या आज्ञेनुसार प्रवर्तन करणं योग्य आहे. असं होतं ना, पुष्कळ घरामध्ये काहीतरी आपत्ती आली, संकट आली आणि कोणीतरी सांगितलं या देवीला भर, या देवाला भर, आणि मग ते पद्मावती क्षेत्रपाळ वगैरे याला भजायला लागतात, अन्य देवी देवतांना भजायला लागतात आणि मग ती कुल परंपरा तशीच चालू ठेवणार का? काळाच्या ओघामध्ये शिकून आलेली, त्यांच्या अज्ञानाने आलेली त्या ठिकाणी ती दूर करणं आवश्यक आहे ना त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी सांगितले शास्त्रों का अर्थ विचार कर यदि काल दोष से जनधर्म में भी पापी पुरुषों द्वारा कुदेव कुगुरु कुधर्म सेवनादि रूप तथा विषय कषाय रूप पोषणादि रूप विपरीत प्रवृत्ती चलाई गई हो. जर या ठिकाणी विषय कषाय रूप विषय कषाय तर धर्मामध्ये होतं ना, इतर धर्माचं पाहून देखादेखी आत्ता पण काल दोष आहे ना त्या ठिकाणी. दुसऱ्याचं पाहून आपल्या पण धर्मामध्ये असं केलं पाहिजे, नृत्यगान वगैरे केलं पाहिजे, विषय कषायाचं पोषण वगैरे असं कार्य केलं पाहिजे. मग धर्मामध्ये अशा प्रकारच्या विपरीत प्रवृत्ती चालवल्या जातात, चालत आल्या तर त्या ठिकाणी त्या वेळच्या वेळेला जाणून त्याचा त्याग केला पाहिजे आणि जिनं आज्ञा काय आहे ती ग्रहण करून त्याप्रमाणे प्रवर्तन केलं पाहिजे. या कोई कहे की परंपरा छोड़कर नवीन मार्ग में प्रवर्तन करना योग्य नहीं है. या ठिकाणी कोणी म्हणे की परंपरा सोडून, आमची परंपरा आहे, आमची परंपरा सोडून नवीन मार्गामध्ये प्रवर्तन करना योग्य नहीं है. उससे कहते हैं यदि अपनी बुद्धि से नवीन मार्ग पकड़े तो योग्य नहीं है. जो परंपरा अनादि जैन धर्म का स्वरूप शास्त्रों में लिखा है उसकी प्रवृत्ति मिटाकर पापी पुरुषों ने बीच में अन्यथा प्रवृत्ति चलाई हो उसे परंपरा मार्ग कैसे कहा जा सकता है? आपल्याला माहीत नाही परंपरा कुठनं पडली. या ठिकाणी 5-25 वर्षामध्ये पडलेली असली तरी तो त्याला परंपरा म्हणतो ना. पूर्वीपासून हे चालत आलेलं आहे, पूर्वीपासून हे चालत आलेलं आहे, पूर्वीपासून केव्हापासून चालत आलेलं आहे त्याला माहीत नाही, पूर्वीपासून केव्हापासून चालत आलेलं आहे. मध्येच या ठिकाणी हे विनंती आहे यदि अपनी बुद्धि से नवीन मार्ग पकड़े तो योग्य नहीं. आपल्या बुद्धीनं नवीन मार्ग पकड़े तर योग्य नहीं. पण जी परंपरा अनादि जैन धर्म का स्वरूप शास्त्रों में लिखा है उसकी प्रवृत्ती मिटाकर, अशी जी अनादि निधन प्रवृत्ती शास्त्रामध्ये सांगितले त्याची प्रवृत्ती मिटवून, जैन धर्म वितराग भाव स्वरूप आहे आणि तो मिटवून
आणि जे पूजन अर्चन व्रत उपवास नियम संयम प्राप्त करायचे आहेत ते कशासाठी करायचे आहेत? संयमासाठी करायचे आहेत, वैराग्यासाठी आणि ज्ञानासाठी प्राप्त करायचे आहेत, संसारशील भोगापासून विरक्त होण्यासाठी करायचे आहेत त्या ठिकाणी. आणि ती मिटवून पापी पुरुषोने बीच में अन्यथा प्रवृत्ती चलाई हो. कोणी म्हणतात तिथं पापी पुरुषोने. पापी का? कारण राग द्वेषामध्ये त्या ठिकाणी मौज मजेमध्ये विषय कषायामध्ये त्याला रस आहे, तो जीव पापी आहे. आणि धर्माच्या नावावर तो विषय कषायाचं पोषण करत असेल, त्या ठिकाणी रंगरागाचं पोषण करत असेल तर तो कसा झाला? संसारिक कार्यामध्ये तर तो करतोच आहे. त्या ठिकाणी ते पाप मिटवण्यासाठी तर मंदिरात येतो आहे. संसारिक कार्यामध्ये जी रंगरागाची रुची आहे, विषय कशाची रुची आहे, ती कमी करण्यासाठी, मिटविण्यासाठी, घटविण्यासाठी तर तो मंदिरात आला. आणि इथे येऊन तो त्या ठिकाणी अशा प्रकारची प्रवृत्ती करेल, अशा प्रकारच्या प्रवृत्तीला खत पाणी घालेल, तीच वाढविण्यामध्ये तो त्या ठिकाणी धर्म मानेल. तर तो काय झाला? अन्य क्षेत्रे कृतम पापम वज्र धर्मक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यती. अन्य क्षेत्रामध्ये पाप करत होता, त्या ठिकाणी विषय कषायाचंच पोषण करत होता, रंगरागाचंच पोषण करत होता, ते सोडून धर्मक्षेत्रामध्ये आला आणि इथेही तेच करायला लागला. फरक काय पडला? उलट ते वज्रलेप झाले या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी पापी पुरुष म्हटलं बघा या ठिकाणी. उसकी प्रवृत्ति मिटाकर पापी पुरुषों ने बीच में अन्यथा प्रवृत्ति चलाई हो, उसे परंपरा मार्ग कैसे कहा जा सकता है? त्याला परंपरा मार्ग कसा म्हटला जाईल? पापी पुरुषाने त्या ठिकाणी रागद्वेषाचं कथन करणारे, रागद्वेषाला पोषण करणारे, खत पाणी घालणारे, जर त्या ठिकाणी पाहून देखादेखी दुसऱ्याचं पाहून तेच धर्मात आले आणि त्याच्याद्वारे धर्म झाला असं माने, तर त्या ठिकाणी त्याला परंपरा मार्ग कसा म्हटला जाईल? तसा बरोबर आहे. तो देखील त्या ठिकाणी तत्वज्ञानाच्या विरुद्ध झाला. जैन तत्वज्ञान काय? वितराग भावाने धर्म होतो आणि तो अशा प्रकारचा उलटा प्रचार करी की पुण्याने पुण्य करा, पुण्य करा, पुण्याने धर्म होतो. पुण्य याच्या आधी सांगितलेलं आहे, पुण्याचा निषेध नाही केलेला, पुण्य सोडून पापामध्ये जाण्याची प्रवृत्ती नाही सांगितलेली, पण पुण्याला धर्म मानण्याचा निषेध केलेला आहे. आणि जैन धर्मामध्ये मूळ तत्वज्ञान आहे. जैन धर्म वितराग भाव स्वरूप आहे. जैन धर्म वितराग धर्म आहे. घोषणा पण आपण देतो, परंतु त्याच्याकडे लक्ष नसतं आपलं. जैन धर्म वितराग धर्म अलग लक्षामध्ये. राग भावामध्ये धर्म मानणं मिथ्यात्व म्हटलेलं आहे जैन धर्मामध्ये. जगामध्ये जितके दर्शन आहे ते सगळे पुण्याला धर्म मानणारे आहेत, परंतु जैन धर्म असा एक धर्म आहे, उत्कृष्ट धर्म, की तो पुण्याला धर्म मानत नाही, वितराग भावाला धर्म मानतो. पुण्य पण राग भाव आहे, कर्मबंधाचं कारण आहे, संसाराचं कारण आहे. लक्षात या ठिकाणी पुण्य करण्याचा निषेध नाही केला या ठिकाणी, पुण्याला धर्म मानण्याचा निषेध केला. तुमची मान्यता काय आहे? हे पण बरोबर आहे. मग पुण्याला जर हेय मानेल तर तो पुण्यच करणार नाही, पाप करेल अशी लोकांची शंका असते. पण असं नाही. ज्याला तत्वज्ञान झालेलं आहे त्या जीवाचे कशाय सहज ढिले पडतात आणि त्या जीवाची प्रवृत्ती देवशास्त्र गुरु वगैरे किंवा धार्मिक कार्यामध्ये सहज होते, न सांगता, ओढून ताणून नाही, सक्तीनं नाही, हाणून मारून नाही, सहज होते. ज्याला तत्वज्ञान झालेलं आहे तो जीव सहज त्या ठिकाणी स्वाभाविक मनाने त्या ठिकाणी अन्य कार्य सोडून धार्मिक कार्यामध्ये सहज प्रवृत्त होतो. ज्याला तत्वाची रुची आहे त्याला, आणि ज्याला रंगरागाची रुची आहे तो म्हणेल तिथं जाऊन काय करायचं, इथे येऊन काय तत्व आत्मा आत्मा ऐकत बसायचं सारखं त्या ठिकाणी तो येणार नाही. त्याला रंगरागाची रुची आहे, त्या कार्याला पहिल्यांदा जाईल त्या ठिकाणी, पण इथं येणार नाही, कारण त्याची रुची तशी आहे. त्याची जशी रुची आहे त्याप्रमाणे त्याची बुद्धी होणार, आणि जशी बुद्धी आहे त्याप्रमाणे त्याचं भवितव्य होणार आहे. तर पापी पुरुषों ने बीच में अन्यथा प्रवृत्ति चलाई हो, उसे परंपरा मार्ग कैसे कहा जा सकता है? प्रश्न केलेला आहे. तथा उसे छोड़कर पुरातन जैन शास्त्रों में जैसा धर्म लिखा था वैसे प्रवर्तन करे तो उसे नवीन मार्ग कैसे कहा जा सकता है? आणि त्याला सोडून त्या ठिकाणी पुरातन जैन शास्त्रामध्ये जसं धर्माचं स्वरूप सांगितलं आहे, जसं धर्माचं आचरण सांगितलेलं आहे तसं प्रवर्तन करेल, त्याला नवीन मार्ग कोणी म्हटलेला आहे? कोण म्हटलेलं आहे? त्या ठिकाणी पूर्वीपासून जे चालत आलेलं आहे, मध्येच काहीतरी दुसऱ्या लोकांच्या सानिध्याने, अन्य लोकांच्या सानिध्याने, पापी लोकांच्या सानिध्याने अशा कितीतरी रूढी बदलत जातात त्या ठिकाणी. काय रक्षाबंधन
रक्षाबंधन हा पूर्वीचा सण कसा आणि आताचा सण कसा? गुढीपाडवा हा सण आपल्याला नाही. गुढी उभा करणं वगैरे कशासाठी, बुद्धी चालवा कशासाठी गुढी उभा करायची? कोण येणार आहे? कोणाच्या वर्षाची सुरुवात झाली? वीर संवंत, सगळ्यात संवंत वीर संवंत जुना आहे. महावीर संवंत वीर संवंत आहे, ते सगळ्यात जुना आहे. शके वगैरे आहे, शकराजा वगैरे काही जिंकून आला असेल त्या ठिकाणी, त्याच्यासाठी इतर लोकांनी जी पार्टीची रूढी आहे त्या ठिकाणी लिंबाचा पाला वगैरे काय करणं, त्याच्यामुळं अमुक होतं वगैरे, ते बांधणं दारात पुढं, ते गुढी उभा करणं वगैरे. विचार त्याच्याद्वारे आत्म्याचं हित अहित काय आहे असं आहे का? तो व्यवहारासाठी नित्या दृष्टी, व्यवहार सगळे करतात म्हणून मग करायचं. सगळ्यांनी केलं, सगळे फुलं टाकतायची तर म्हणून मी पण टाकतो, असं आहे ना. ती गोष्ट आहे ना. सगळेजण फुलं टाकतात, फुलाचा ठीक झाला, हा पण लगेच गाडीतून उतरला आणि काय केलं, इथं काहीतरी पवित्र स्थान असलं पाहिजे. त्याप्रमाणे देखादेखी क्रिया करणं, गतानुगतिको लोकांना लोक पारमार्थिका. लोक कसे असतात? गतानुगतिक असतात. लोकांना परमार्थ कशात आहे माहीत नाही त्या ठिकाणी. तसं या ठिकाणी त्याने गतानुगती सगळे लोक टाकतात म्हणून मी पण केलं, सगळे लोक क्रिया करतात म्हणून मी केल्या. आणि त्याच्या मुळाची खाली काय आहे ते फुलं हातून पाहिलं तर त्याच्या खाली काय होतं? कुत्र्याने घाण केलेली होती, ती लोकांना दिसू नये म्हणून त्याने त्याच्यावर फुलं टाकली होती पाठीभर आणून. सगळे लोक त्याच्यावर फुलं टाकत गेली त्या ठिकाणी. एक मोठा ढीग झाला, सगळ्याला वाटलं एक पवित्र स्थान आहे. तसं या क्रिया वगैरे करण्यामध्ये देखील सगळे लोक करतात म्हणून आपण केल्या पाहिजेत. आणि आपण नाही केल्या तर लोक काय म्हणतील? लोक नावं ठेवतील, आपण नाही अमुक केलं, नाही तमुक केलं त्या ठिकाणी. तर जो ज्ञानी जीव असतो तो गतानुगतिक असत नाही, तो विचार करतो, बुद्धी चालवतो, हे का करायचं, या क्रियेच्याद्वारे लाभ काय, हानी काय, त्याच्यामध्ये आत्म्याचं हित कशात आहे, अहित कशात आहे हे जाणतो ना त्या ठिकाणी. केवळ क्रिया करायच्या म्हणून तो करत नाही त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी ना, शास्त्रों ने जैसा धर्म लिखा था वैसा प्रवर्तन करे, उसे नवीन मार्ग कैसे कहा जा सकता है. शास्त्रामध्ये जसा धर्म सांगितला होता तसा पुन्हा चालू केला, मधले जे त्याच्यामध्ये गाळी धर्माचे लागले, ती विपरीतता आली होती, ती काढून टाकली, तर त्या ठिकाणी त्याला नवीन मार्ग कसा म्हटला जाईल असं आहे ना त्या ठिकाणी. तथा यदि कुल में जैसे जिनदेव की आज्ञा है उसी प्रकार धर्म की प्रवृत्ति है तो अपने को भी वैसे ही प्रवर्तन करना योग्य है, परंतु उसे कुलाचार न जानकर धर्म जानकर उसके स्वरूप फलादिक का निश्चय करके अंगीकार करना. आणि जरी एखाद्या कुळामध्ये जिनाज्ञा मानून जशी जिनाज्ञा त्याप्रमाणे धर्माची प्रवृत्ती होत असे, बघा हे पण सांगितलं याच्यामध्ये, हे एक वाक्य महत्वाचं आलं कि तथा यदि कुल में जैसी जिनदेव की आज्ञा है उसी प्रकार धर्म की प्रवृत्ति है तो अपने को भी वैसे ही प्रवर्तन करना योग्य है. तर आपण पण तसेच प्रवर्तन करणं योग्य आहे, परंतु उसे कुलाचार न जानकर धर्म जानकर. आमच्या कुलामध्ये असं नाही, हा धर्म आहे आणि हा धर्म सनातन आहे, अनादिकालापासून आहे, ऋषभदेवापासून चालत आलेला आहे असं जाणून. आणि कुलाला परंपरा नाही, कुल कोणाला कुल आहे, कोणाचं कुल आहे हे पहिले विचार करा ना. या कुलात उत्पन्न झाला म्हणून कुळाच्या प्रति राग आहे. वास्तविक तुझं कुल कोणतं आहे तुला माहीत नाही. तुझं चैतन्य कुल आहे जे अनादि अनंत आहे, जे सर्व तीर्थंकर भगवंताचं कुल आहे ते तुझं कुल आहे, जे केवली भगवंताचं कुल आहे ते तुझं कुल आहे. पण याला नाही आमचं घराणं, आमचं कुळ, आमच्या घराण्यात असं आहे, आमच्या घराण्यात सगळे संयमी झाले, आमच्या घरामध्ये सगळे व्रती झाले, आमच्या घरामध्ये महाराज झाले त्या ठिकाणी. मग तू का महाराज होत नाही? तुझी जर कुल परंपरा आहे ना तर मग तू पण महाराज हो. कुल परंपरेने कोणी होतं का त्या ठिकाणी? आणि त्यांचं नाव घेऊन तू धर्मात्मा होणार आहेस का? तुला धर्म प्रगट होणार आहे का त्या ठिकाणी? तुझ्या कुलामध्ये पापी पण जीव झाले, मग त्यांचं नाव का घेत नाही? कित्येक जीव तुझ्या कुलामध्ये असे पण जीव झाले त्या ठिकाणी, मायाचारी झाले त्या ठिकाणी, चोरी करणारे झाले, लबाडी करणारे झाले, कुशील सेवन करणारे झाले, मग त्यांचं का नाव घेत नाही? फक्त ज्यांनी थोडंसं दान आदी केले त्यांचं तू नाव घेऊन स्वतःचा मोठेपणा वाढविण्यासाठी म्हणून या ठिकाणी त्याचा निषेध केलेला आहे. कुलक्रम पहिलंच दिलंय, कुल अपेक्षा धर्मधारक व्यवहारावरती. कुल अपेक्षेने कुलाचं नाव घेऊन, घराण्याचं नाव घेऊन मी मोठा मानेल, धर्मात्मा मानेल, तर त्याचा या ठिकाणी निषेध केला गेलेला आहे.
तथा यदि कुल में जैसी जिंदगी के अन्याय उसी प्रकार धर्म की प्रवृत्ति है तो अपने को भी वैसे ही प्रवर्तन करना योग्य है, परंतु उसे कुलाचार न जान धर्म जानकर उसके स्वरूप फलादिक का निश्चय करके त्याचा त्या धर्माचं स्वरूप जाणणं आवश्यक आहे, त्याचं फलादिक जाणणं आवश्यक आहे, धर्माचं फळ काय आहे त्या ठिकाणी हे जाणून अंगीकार करणं आवश्यक आहे. धर्म करायचा तर धर्माचं स्वरूप जाणणं, ते कोणी सांगितलेलं आहे, त्या धर्माचं फळ काय मिळणार आहे, हे सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि असा विचार करून तो अंगीकार करणं योग्य आहे. जो सच्चे भी धर्म को कुलाचार जानकर प्रवर्तता है उसे धर्मात्मा नहीं कहते. भले तो खरा धर्माचं आचरण करत असेल पण कुलाचार जाणून जर प्रवर्तन करत असेल तरी सुद्धा तो खरा धर्मात्मा नाही, कारण त्याला कुलाच्या प्रति तीव्र राग भाव आहे. आमचं कुळ, आमचं घराणं, अशा प्रकारे त्याला तीव्र राग भाव आहे. तो चैतन्य कुलाला जाणतच नाही. अरे सगळे जीव चैतन्य कुलामध्ये उत्पन्न झालेले आहे, सगळ्या जीवांचं कुल उच्च आहे, चैतन्य आहे. आले लक्षामध्ये. जे आपल्या चैतन्य कुळाला जाणतात तो दुसऱ्याच्या पण चैतन्य कुळाला जाणतो. तो कोणाला हीन मानत नाही, कोणाला तुच्छ मानत नाही, दुसऱ्या जीवांना अधर्मात्मा आणि स्वतःला धर्मात्मा मानत बसत नाही त्या ठिकाणी. जो सच्चे की धर्म को बघा खरा धर्म जरी करत असेल आणि कुलाचार जानकर प्रवर्तत आहे, कुलाचार जाणून प्रवर्तन करत असेल उसे धर्मात्मा नहीं कहते, क्योंकि सब कुल के उस आचरण को क्योंकि सब कुल के आचरण छोड़ दे तो आप भी छोड़ देगा. कारण जर घरातले लोक आचरण सोडून देतील ते कुल आचरण तर हा पण सोडून देईल, असं होतं ना त्या ठिकाणी. तथा वह जो आचरण करता है तो कुल के भय से करता है. आणि हे जे आचरण करतो तो कुलाच्या भयाने करतो. पूजन अर्चन असो, व्रत उपवास असो, त्या ठिकाणी कुलाच्या भयाने त्या ठिकाणी. म्हणजे वास्तविक पाहता भय आहे त्या ठिकाणी प्रीती नाही, भय आहे त्या ठिकाणी भक्ती नाही. ज्या ठिकाणी भय आहे त्या ठिकाणी भक्ती असू शकत नाही. जिनेंद्र भगवंताच्या प्रती हा भयाने पूजन करत नाही, भयाने देवदर्शन करण्यासाठी येत नाही. आणि जर कुल अपेक्षा असेल तर भयाने तो येतो. आपण दिवाळी प्रतिपदेला गेलं पाहिजे, कारण आपली कुल परंपरा आहे. प्रतिपदेच्या दिवशी न चुकता मंदिरात गेलं पाहिजे. का? तिथं भय आहे, निमित्त नाही आहे. तिथं भय आहे, तिथं पाप आहे. ते सांगितलं भय हा कषाय आहे. अरे विशेष कशाचं करताय त्या ठिकाणी. तू येतो आहे परंतु तू कुल परंपरेने येतो आहे, भयाने येतो आहे. देवाच्या प्रती तुला प्रीती आहे, भक्ती आहे म्हणून येत नाही. नाही आलं आपण दशलक्षण पर्वामध्ये, नाही आलो आपण अष्टमी चतुर्दशीला, नाही आलो दिवाळीच्या पहिल्या दिवशी, नाही आलो त्या ठिकाणी काय चैत्रशुद्ध प्रतिपदेला मंदिरात नाही आलो तर आपल्याला वर्ष खराब जाईल भयाने. तिथं भान आहे म्हणून तो ती पूजा रचलेली आहे. भान आहे स्वभावाचं. न स्नेहा चरण प्रियांती भगवन पादद्वयम ने प्रजा हेतु सत्र विचित्र दुःख निकिया संसार घोरार्णवा. हेतू संसार घोरार्णव, तर दुःख हे मला सहन होत नाही त्या ठिकाणी. हे दुःख आहे अशा प्रकारे. परंतु त्या ठिकाणी पुढे दिलं न स्नेहा चरण हे भगवान हां प्रजा हेतु सत्र विचित्र दुःख निकिया संसार घोरार्णवा. दुःख दूर व्हावं त्या ठिकाणी. प्रजा दिलेले शब्द हे सगळे लोक जनलोक या ठिकाणी हे जिनेंद्र भगवान तुझ्याकडे प्रीतीने येत नाही तर भीतीने येतात असं त्या ठिकाणी. पण वास्तविक त्या ठिकाणी जे भीतीने येतात त्यांना पुण्यबंध कसा होईल? हा लोभाने येत आहे. लोभ एक कषाय आहे. काहीतरी देतील, माझा संसार नीट चालवतील, माझं दुःख दूर करतील, अशा प्रकारच्या आशेने ते येतात त्या ठिकाणी. प्रीतीने येत नाही त्या ठिकाणी. प्रीतीने केव्हा येतील? धर्माचं स्वरूप जाणेल, जिनेंद्र भगवंताचं स्वरूप जाणेल. आलं लक्षामध्ये. जिनेंद्र भगवंताचं स्वरूप जाणेल, धर्माचं स्वरूप जाणेल आणि धर्माचं फळ जाणेल तर तो प्रीतीनं येईल, भक्तीनं येईल. आणि त्याचं दुःख वगैरे न सांगता त्या ठिकाणी न मागता दूर झाल्याशिवाय राहणार. म्हणण्याची पण गरज पडणार नाही भगवान माझं दुःख दूर करा. भगवान सर्व जाणत आहेत, त्यांच्या पुढे पाढा वाचण्याची काय आवश्यकता नाही. तू भगवंताच्या गुणांचं स्मरण कर,
भगवान सर्वज्ञ आहे, तुला काय दुःख आहे हे तुला सांगण्याची सुद्धा आवश्यकता नाही. भगवान जाणता हे भगवान तुम्ही सर्व जाणतात, हे सांगण्याची गरज नाही त्या ठिकाणी. लक्षामध्ये हा जीव जर त्या ठिकाणी भक्तीनं त्यांच्या गुणांचं स्मरण करेल, धर्म काय आहे हे जाणेल, धर्माचं फळ जाणेल, तर आपण ॲटोमॅटिक त्या ठिकाणी त्या कर्मामध्ये संक्रमण होईल, दुःख दूर होईल. झालं ना. असा पण एक श्लोक आला त्या ठिकाणी. मी सांगण्याची गरज नाही. त्या ठिकाणी लोक सांगत बसतात, त्या ठिकाणी आपलंच गुराळ भगवंताचं ऐकत नाहीत आणि आपलं सांगत बसतात आहे ना. त्या ठिकाणी मला हे दुःख आहे, मला ते दुःख आहे, मला हे करायचंय. अरे भगवान काय सांगतात ते ऐक ना. त्या ठिकाणी तुझं दुःख दूर होईल. हा, भगवान उपदेश देत आहेत तो ऐक. तुझं हा चालू आहे उपदेश. त्यांच्याकडे एक शब्द लावून पाहत काय उपदेश देत आहे. स्वभावाचं लक्ष कर, परद्रव्याचं लक्ष सोड. त्या ठिकाणी परद्रव्य तुला सुखदुःखाचं कारण नाही. परद्रव्याच्या द्वारे सुखदुःख मानणं अज्ञान आहे, मूर्खता आहे. दुसरा सुखदुःख देणार आहे. काय परिणिदत्तम यदि लभ्यते स्फुटम स्वयं सुखम कर्म निरर्थकम तदा. जर त्या ठिकाणी दुसरा कोणी दिल्याने मी सुखी होतो, दुसऱ्यामुळे मी दुःखी होतो, त्या ठिकाणी भगवान मला सुखी करतील, भगवान मला दुःखी करतील, तर या ठिकाणी परेण दत्तम यदि लभ्यते स्फुटम स्वयं सुखम, स्वतः केलेलं कर्म निरर्थक ठरेल. कुल के भय से करता है, कुछ धर्म बुद्धि से नहीं करता, इसलिए वह धर्मात्मा नहीं है. वह धर्मात्मा, पुण्यात्मा, पापात्मा कसे असतात त्याचा विचार करा ना. त्या ठिकाणी सगळे धर्मात्मा आहेत की नाही निश्चयाने सगळे धर्मात्मा. हा धर्मात्मा असणं फार गरज आहे. हां क्रिया आहेत ते दिसतात ना. ही क्रिया आहेत स्थूल आहेत ना, ते दिसतात. हे शास्त्र वाचतात, हे पूजन करतात, हे दान देतात, हे स्थूल दिसत आहे. त्याचे परिणाम काय आहे, फळ कशाच्या प्रमाणे मिळणार आहे, हा परिणामाला अनुसरून मिळणार आहे. त्या ठिकाणी धर्मात्मा हा आणि धर्मात्मा जर क्रियेने धर्मात्मा होत असेल, त्या ठिकाणी याच्यामध्ये आलं ना त्या ठिकाणी नवी मुंडे काय कशा ते पण आलं, त्याच्यामध्ये पण आलं आणि याच्यामध्ये पण आलं ना त्या ठिकाणी की काय मुंडन हे नाही त्या ठिकाणी दुसरं नवी मुंडे श्रमण, मुंडन केलं म्हणून तो श्रमण बनत नाही. आणि त्याला दोन श्लोक आहेत, अष्टपाऊल नाही त्या ठिकाणी. आचारशास्त्रातला तो ग्रंथ श्लोक आहे आचारशास्त्रातली. हां न ओंकारेण ब्राह्मण, न ओंकारेण ब्राह्मण सारखं ओम ओम म्हणत बसलं म्हणून त्या ब्राह्मण बनेल काय त्या ठिकाणी. तर ब्रह्मचर्याने ब्राह्मण बनतो त्या ठिकाणी. रागद्वेष सोडले असताना श्रमण बनतो असं आहे ना. त्याच्यात दोन श्लोक दिले ते 4 ओळी आधी दिल्या. मुंडन केलं म्हणून तो श्रमण बनत नाही, ओंकाराचा जप करत बसला म्हणून ब्राह्मण बनत नाही त्या ठिकाणी. अशा प्रकारे आणि मग कशामुळे तो बनतो त्याच्या दुसऱ्या 4 ओळी दिल्या अशा प्रकारे. तर आपलं प्रश्न काय झालं की कुल त्याच्या आचरण केलं तर आचरणाने तो धर्मात्मा बनत नाही, तो आचारी बनला. आचरणाने काय बनतो, आचारी बनतो. अलग लक्षामध्ये विचारी तत्वज्ञान असेल तर तो विचारी बनतो. एक विचारी जीवापेक्षा, एक शेकडो लाखो करोडो आचारी जीवापेक्षा एक विचारी जीव श्रेष्ठ सांगितला आहे. किती करोडो आचारी जीव, त्याच्यापेक्षा एक विचारी जीव त्या ठिकाणी श्रेष्ठ सांगितलेला आहे. कारण जो जीव विचार करेल त्याला धर्म प्राप्त होणार आहे. अलग जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेल्या वस्तुस्वरूपाचा धर्म, धर्माच्या स्वरूपाचा, धर्माच्या फळाचा विचार करेल तो जीव श्रेष्ठ आहे. आचाराने तो श्रेष्ठ बनत नाही.
आचाराने तो म्हटला जातो, उलट त्याचा मान कशाय वाढतो. मी आचरण करतो आहे आणि त्यांनी सगळ्यांनी चांगलं म्हटलं की त्याचा मान कशाय वाढतो त्या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी परिणामाच्या द्वारे धर्मात्मा बनतो. सैनिक राजा आता आचार काय करतो आहे, मारकाट करतो आहे. सैनिक राजा आता नरकामध्ये आहे ना, नारकी, दुसऱ्याला मारतो आहे, दुसऱ्याला मारण्यासाठी धावतो आहे, रडतो आहे, त्या ठिकाणी दुःख सहन करतो आहे. आणि परंतु जिनेंद्र भगवान त्याला काय म्हणतायत, धर्मात्मा. पुण्यात्मा पण नाही, धर्मात्मा म्हणतायत. खाली गोष्ट लक्षात त्या ठिकाणी पुण्यात्मा आणि धर्मात्मा. आतमध्ये धर्म परिणामाच्या द्वारे होतो त्या ठिकाणी. तरी त्याला लोक त्या ठिकाणी जिनेंद्र भगवान धर्मात्मा म्हणतात. हा, सिंहाचा जीव धर्मात्मा बनू शकतो, मनुष्य का बनणार नाही. स्त्रियांचे जीव धर्मात्मा. हा, ह्याच्यामध्ये त्यातला ना. गृहस्थ वा मुनिराज कुणी जे निज आज्ञात करमती, तेच सिद्धी सुख प्राप्त करी हे श्री जिनवर प्रभू म्हणती. तेच सिद्ध सुखाला गृहस्थ असो अथवा मुनिवर जे आत्म्याला जाणतात, धर्माला जाणतात. आत्म्याला जाणतात म्हणजे धर्माला जाणतात. आत्म्याचा धर्म ज्ञातादृष्ट आहे, आपल्या स्वरूपामध्ये राहणं हा आहे. जे आत्म्याला जाणतात आणि आत्म्यामध्ये रमतात ते सिद्ध सुखाला प्राप्त करतात. अशा धर्माचं स्वरूप काय आहे हे जाणून त्याचं आचरण करेल तो धर्मात्मा बनतो. इसलिए विवाहादिक कुल संबंधी कार्यों में तो कुल कर्म का विचार करना, परंतु धर्म संबंधी कार्यों में कुल का विचार नहीं करना. जैसा धर्म मार्ग सच्चा है उसी प्रकार प्रवर्तन करना योग्य है. विवाहादिक कार्यामध्ये कुल संबंधी विचार कर भले त्या ठिकाणी, परंतु धर्मासंबंधी धर्म कार्यामध्ये कुलाचा विचार करता कामा नये. कारण आपण सगळे चैतन्य कुलामध्ये उत्पन्न झालेले आहोत, चैतन्य कुलवान आहोत. आपलं कुल केव्हापासून आहे हे कुल कुठंतरी खंडित सुद्धा होऊ शकतं, असं आहे ना त्या ठिकाणी. त्या ठिकाणी हे काही पूर्वीपासून चालत आलेलं कुल आहे असं काही सांगता येत नाही. मध्ये खंडित झालं दुसरं कुल त्या ठिकाणी, त्याची काही परंपरा चालेल असं पण सांगता येत नाही. कोणाचं कुल टिकलेलं आहे, ऋषभदेवाचं कुल टिकलेलं आहे. इक्ष्वाकू वंशामध्ये ऋषभदेव उत्पन्न झाले ना. कुठं आहे इक्ष्वाकू कुल, हरिवंश कुठं आहे. त्यांची पण कुलं नष्ट झाली आणि तुझं कुळ तू त्या कुळाचा नाही. जिनेंद्र भगवान देखील सांगतायत की ते वास्तविक आपलं कुळ नाही, ते गोत्र वगैरे कर्माच्या उदयामध्ये उत्पन्न झालेलं आहे, ते नष्ट होण्यासाठी उत्पन्न झालेलं आहे. आणि तुझं कुळ आहे ते शाश्वत आहे, अनादि अनंत आहे. अशा कुळाचा तू अभिमान कर, अशा कुळाचं तू जाण घे त्या ठिकाणी, तर तुला धर्म प्राप्त होईल त्या ठिकाणी. म्हणून धर्म संबंधी कार्य में कुल का विचार नहीं करना. जैसा धर्म मार्ग सच्चा है, जसा खरा धर्म मार्ग आहे उसी प्रकार प्रवर्तन करना योग्य है. जो खरा धर्म आहे तो वाचून ऐकून जाणून घेऊन जिनवाणीच्या द्वारे त्याप्रमाणे प्रवर्तन करणं योग्य आहे. ओम नमः शिवाय.